नमस्कार. वृत्तांत प्रसारकमध्ये आपलं स्वागत आहे. गणेशोत्सव 2025 निमित्ताने वृत्तांत प्रसारक व श्री आशिष गणपत बोटाला युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा व घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. गणपती बाप्पाचं डेकोरेशन जे घरोघरी सादर केलं सर्वांचं खूप सहभाग चांगला होता. या ठिकाणी चांगला सहभाग लाभलेला आहे. मी आपल्या संकेतावरती श्री राणा प्रताप नेताजी मित्रमंडळाचे आधारस्तंभ दिनेश शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. आता आपण थोड्याच वेळात समारंभ सुरू करणार आहे, वाटप करणार आहे. जय गणेश. आज आपण अभिनंदन करतो आणि आज मंडळाच्या या पवित्रमय वातावरणात आपण त्याचा बक्षीस समारंभ करणार आहोत. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणेश उत्सवाच्या तसेच मोर्या. बालमित्र या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण गणेश उत्सवानिमित्त 2025 चित्रकला स्पर्धा तसेच घरगुती गणेश आकर्षक सजावट स्पर्धा ठेवली होती. त्यामध्ये सर्व बालमित्र व वार्ड प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व माझ्या बांधवांनी त्यात सहभाग घेतला आणि चांगला प्रतिसाद दिला. आज आपण इथं बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवला. आशिष भाऊ मार्गदर्शन व सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपण सुरुवात करूया. मी सगळ्याची खूप आवड त्यात माझ्या स्त्रीचा पण स्वभाव होता. तिला पण झालं ना बक्षीस. तर आपण सुरुवात करूया. चित्रकला प्रथम क्रमांक यापासून सुरुवात करूया. बरं तर आपण चित्रकला स्पर्धाची ठेवली होती. प्रामुख्याने आपण विषय लिहिले होते गणेश उत्सव आणि दहीहंडी तसेच निसर्ग चित्र असे 3 आपण विषय लिहिले होते. त्याच अनुषंगाने आपण ते बक्षीस तशीच वितरित करणार आहे. तर गणपती बाप्पाचं एक चित्र एक मुलीने खूप छान काढलं होतं. म्हणजे तिनंच प्रथम क्रमांक यावा असं माझ्या मनातही होतं. त्यांचं नाव आहे लाभजा ओसवाल म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांचं चित्र अप्रतिम होतं पण विषय महत्वाचा आहे. तर ज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी तो विषय जो समजलेला आहे त्या गोष्टीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. कारण विषय समजता हवा प्रत्येकाला. विषयाला अनुषंगाने त्यांनी काढलेलं आहे चित्र. तर त्याचं मी नाव घेतो पवन साठे. हा प्रथम क्रमांक त्याला मिळालेला आहे. त्याचं चित्र त्यांनी कृपया करून घेऊन या. तुम्ही कृपया करून टाळ्या वाजवा सर्वांनी. तसेच द्वितीय क्रमांक देवांश संतोष पारे यांनी खूप छान असं निसर्ग चित्र काढलं होतं. त्यांनी त्यांचं चित्र घेऊन
मंचकावरती या. एकदा जोरदार टाळ्या होत असेल छोट्याशा दिदीसाठी आपल्या. धन्यवाद. तसेच प्रमोद चौरे यांना तृतीय क्रमांक देण्यात आलाय. त्यांनी सुद्धा जयंतीचं खूप छान चित्र काढले. मी होले साहेबांना मंचकावरती त्यांनी हे बक्षीस द्यावं. मी काढते, तुम्ही जावा. आता आपली चित्रकला स्पर्धा सर्व झालेली आहे. आता आपण बोलूया गणपती बाप्पाचं डेकोरेशन कुणी चांगलं केलं होतं. तत्पूर्वी मी तिके काकांचं स्वागत करतोय. तिके काका मंचकावरती आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष तिके काका यांचं स्वागत आहे. तसेच मी थोडा मध्यंतर घेतो आणि आमचे जे आदर स्तंभ आहेत राणा प्रताप नेताजी मित्र मंडळाचे त्यांना मी तिके काकांना विनंती करतो की त्यांनी दिनेश शेटला त्यांनी सन्मानित करावं. राणा प्रताप एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. होले साहेबांना मी तसंच सांगतो. त्यांनी कृपया करून आमच्या आदरस्तंभ आदिल दादा यांना सन्मानित करावं असं मी त्यांना विनंती करतो. एकदा टाळ्या होऊन जाऊ. तसेच मी होले साहेब सर्व मंडळावर तसेच थांबत माझे बंधू ॲडव्होकेट आकाश सोनवणे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. तुम्ही होले साहेब दिनेश शेट यांना आशिष दादा यांना विनंती करतो. तिके काका यांना सन्मानित. धन्यवाद. आता आपण बोलूया आपल्या गणपती बाप्पाचं ते डेकोरेशन केलं होतं त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक जो पटकावला आहे. खूप छान असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं आणि त्यांनी जे गणपती बाप्पाची जी सजावट केली होती त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जे आहेत त्या आपल्या घरगुतीच वापरल्या होत्या. त्याच्या आमचे शिर्के दादा त्यांना मी विनंती करतो त्यांनी मंचकावरती यावं. त्यांना प्रथम क्रमांक देण्यात येत आहे. आशिष भाऊ तुम्ही तसेच द्वितीय क्रमांक आमचे मेघाताई शिवानी ताईला आपल्या द्वितीय क्रमांक तिने खूप
सजावट छान केली होती, तसंच त्यांना क्रमांक देण्यात येत आहे. मी माझे वडील मिलिंद सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हाते विश्वशांती यज्ञाचं आयोजन केलं होतं. अशातच तिथं विघ्न संचाने मागणांची स्वामी प्रकटली. नारायण नारायण. विश्वशांती यज्ञाच्या देवतेचं स्वागतच आहे, परंतु या यज्ञाचं बळी तसेच तृतीय क्रमांक जे आहे ते आमच्या काही भांगरवाडीचे आहे. ज्ञानदा लेवे त्यांना देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे आमचे पिके काका. धन्यवाद. आता आपले जे उत्तेजनाचे ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांनाही आपण नाराज नाही केले. आशिष भाऊंनी सगळ्यांना त्यांची संकल्पना होती की सगळे जे आपले लहान मुलं आहेत त्यांना एक आनंद मिळावा, त्यांना एक कलेचा त्यांना काहीतरी माध्यम पाहिजे. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने सर्वांना उत्तेजनार्थ देण्यात येत आहे. तर जे उरलेले आहेत त्यांची मी नावं घेतो, त्यांनी यावं. आणि आधी मी तुम्हालाच विनंती करतो तुम्ही कृपया करून त्या सर्वांना उत्तेजनार्थ म्हणून द्या. दृष्टी विशाल काबळे. मंजिरी संदीप भालेराव. ज्ञानदा विजय नेवे. लाभली संतोष ओसवाल. खरं तर या ताईने जे चित्र काढलं होतं मी दादा मी मुद्दामून सांगत आहे, या ताईचं जे चित्र होतं ते अप्रतिम होतं. प्रथम क्रमांक त्या जोडीचं होतं, परंतु विषय हा खूप महत्वाचा आहे. आपण विषय वाचावा नेहमी. चित्र नाही आणलं का आलेलं जागेत ते चित्र खूप बघण्यासारखं होतं, काही हरकत नाही. एकाच काही जागी टाळ्या होतं. आदिरा प्रफुल चालवणे माझी कन्या. काय हर्षाली विकास ताटे. प्रणिती केतन ओरा. आणि उपासना प्रशांत माळवे. अशा प्रकारे आपलं बक्षीस वितरण समारंभ झालेला आहे. तसेच मी आपल्या अल्पोपहाराचा दोन शब्द ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्माननीय पिके काका आपल्याला 2 शब्द. गणपती मंडळ यांनी एक छोटासा लहान मुलांचा चित्रकलेचा अतिशय अनोखा असा कार्यक्रम ठेवला. आणि आमचे आशिष भाऊ युवा प्रतिष्ठान त्याबद्दल आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा देतो.